डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न। उल्हासनगर 31 जुलै 2025 समग्र शिक्षा विभागांतर्गत आयोजित अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत आज 31 जुलै 2025 रोजी उल्हासनगर येथील सिंधू भवन येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। जुलै 29 ते 5 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या समागमचा एक भाग म्हणून उल्हासनगरमधील सर्व खासगी, अनुदानित, विनाअनुदानित आणि मनपा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला। प्रशिक्षणाचे प्रमुख मुद्दे आणि मान्यवर। या प्रशिक्षण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली। श्री लोकेश कांबळे, समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा RPWD त्यांच्यासाठी उपलब्ध सोयी सुविधा, सवलती आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली। श्रीमती श्रुतीराव, फिजिओथेरपिस्ट यांनी दिव्यांग मुलांना योग्य थेरपी कशी द्यावी यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। ॲडव्होकेट श्री स्वप्नील जगताप यांनी पॉक्सो POCSO कायद्याचे महत्त्व, दिव्यांग मुलांची सुरक्षा, महिलांचे अधिकार आणि दिव्यांग मुलांच्या कायदेशीर पालकत्वाविषयी कायदेशीर माहिती दिली। श्री नरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते यांनी भविष्यात दिव्यांग मुलांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चाललेल्या या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांची आणि त्यांच्या गरजांची सखोल माहिती मिळाली। आयोजन आणि अंमलबजावणी। या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी श्रीमती मनीषा आव्हाळे, माननीय आयुक्त तथा प्रशासक, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने करण्यात आले। श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देऊन त्यांची शोभा वाढवली आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेची संपूर्ण जबाबदारी श्रीमती संगीता विलास काळे, जिल्हा मनपा समन्वयक, समावेशित शिक्षण, समग्र शिक्षा, उल्हासनगर, ठाणे यांनी त्यांच्या टीमसह अथक परिश्रम घेऊन पार पाडली। पुढील उपक्रम विशेष शिबिर। अखिल भारतीय शिक्षा समागम अंतर्गत 4 आणि 5 ऑगस्ट रोजी दिव्यांग मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात अस्थिव्यंग, मतिमंद, दृष्टिदोष आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांची तपासणी सर्वानंद हॉस्पिटल आणि या शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी आपण श्रीमती संगीता काळे, जिल्हा मनपा समन्वयक, समग्र शिक्षा, उल्हासनगर, ठाणे यांच्याशी संपर्क साधू शकता। 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बालकांचे लैंगिक हक्कापासून संरक्षण आणि प्रतिबंध असं तो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस। तर त्याच्यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असेल त्याला चाइल्ड म्हणून असं संबोधलं गेलं आहे। मग 18 वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तर ऑटोमॅटिकली पोक्सो। नमस्कार, मी संगीता विलास काळे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, समग्र शिक्षा विभाग। आपणास आजच्या या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देत आहे। श्रीमती मनीषा आव्हाळे, IAS ऑफिसर, माननीय आयुक्त तथा प्रशासक, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने आजचा आपला अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रम समग्र शिक्षा विभागाने आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे स्वप्नील जगताप ॲडव्होकेट उपस्थित होते। त्यांनी पॉस्को ऍक्ट व दिव्यांग मुलांचे सर्व कायदे यावर माहिती दिलेली आहे। तसेच आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ता नरेश गायकवाड सर उपस्थित होते। फिजिओथेरपिस्ट श्रुती राव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना कशा प्रकारे थेरपी द्यायची ही माहिती दिलेली आहे। व तसेच आपल्याकडे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, मान्यवर व सर्व समग्र शिक्षा अधिकारी उपस्थित होते, कर्मचारी, व तसेच आपल्याकडे समाज कल्याण अधिकारी लोकेश कांबळे उपस्थित होते। लोकेश कांबळे साहेबांनी आपल्याला दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये शासकीय काय योजना आहेत त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे। आजचा कार्यक्रम आपल्याला समग्र शिक्षा विभाग, उल्हासनगर महानगरपालिका यांनी आयोजित केल्यामुळे सदरचा कार्यक्रम हा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व शिक्षकांपर्यंत, मुख्याध्यापकापर्यंत व सर्व उल्हासनगर नागरिकपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्याचप्रकारे मी आपल्याला सांगू इच्छिते की 4 व 5 तारखेला दिव्यांग मुलांच्या शिबिराचं नियोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये उल्हासनगर नागरिकांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने उल्हासनगर मधील सर्व 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थी अस्थिव्यंग, मतिमंद, दृष्टिदोष यांनी उपस्थित राहायचं आहे। आणि सदर कॅम्पचं नियोजन सर्वानंद हॉस्पिटल व सेंट्रल हॉस्पिटल येथे आयोजित केलेलं आहे। कृपया उल्हासनगरच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। थँक्यू, धन्यवाद, जय भीम।